वळूयात पुढच्या बातमीकडे। काल सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत गेले आणि आज विधान परिषदेचे उपसभापतीही झालेत। पण अभिनंदन प्रस्तावाच्या भाषणात अनिल परब आणि नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली आहे। तर अहिरांना नेमका कधी गोल करायचा हे चांगलं माहिती आहे अशी फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केली आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो। सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। सचिन भाऊ वयानेही मोठा आहे, हे मी आपल्या अनुभवाने थोडाफार मोठा असू शकतो। काहीतरी शिकवा आम्हाला सुद्धा असलं काहीतरी। एक दिवस आधीच शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। त्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विधान परिषदेत चांगलीच टोलेबाजी रंगली। सचिन भाऊंचं नेतृत्व शरद पवारांकडे तयार झालं, त्यामुळे त्यांना योग्य वेळी गोल मारण्याचा अनुभव आहे, ही फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मूळ सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। राजकारणामध्ये भाई योग्य वेळी योग्य निर्णय करणं हे महत्त्वाचं असतं। सचिन अहिर 2019ला आम्ही तुम्हाला मतदान करून गेलेलो आहे आणि त्यामुळे शिवसेना म्हणूनच तुम्ही होतात, आजही शिवसैनिक म्हणून आलात, उद्याही शिवसैनिक म्हणून राहाल। डावकरे साहेब असतील, नीलमताई असतील, या सगळ्यांनी अतिशय उत्तम काम केलं। एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला, एक सचिनने आता नव्या जबाबदारीचं पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे। जो तूफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो हर दिल पर राज करे वो सिकंदर कहते हैं। तुमच्याबद्दल बोलतो म्हणजे तुमच्याबद्दल मगाशी मुख्यमंत्र्यांनी फार काय काय सांगितलं ना, सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे। हे मी का म्हणालो, दहीहंडीला तर 2 महिने बाकी आहेत, पण तुम्ही यशाची हंडी आजच फोडून टाकलेली आहे। 2 दिवस आधीच सचिन अहिर हे परबांसोबत विरोधी बाकांवर शेजारी बसायचे, पण कुणालाही कानोकान खबर न लागू देता सचिन अहिर थेट शिंदेंकडे गेले। त्यामुळे काँग्रेसच्या भाई जगतापांनीही सचिन भाऊ आम्हालाही शिकवा असं म्हणत टोला लगावला। कालपर्यंत आपण एकत्र इकडे बोलत होतो आणि अचानक मला कळलंच नाही। मी सकाळी आलो तिथे आणि सगळे पत्रकार अंगावर धावून आले। मी म्हटलं काय घडलं, मी काय केलं की काय म्हटलं का माझा काय व्हिडिओ काहीतरी आला की काय। सचिन भाऊ वयानेही मोठा आहे, हे मी आपल्या अनुभवाने थोडाफार मोठा असू शकतो। काहीतरी शिकवा आम्हाला सुद्धा असलं काहीतरी। म्हणजे काय की म्हणजे या सगळ्या गोष्टी हे लाईटली घ्या बरं का। म्हणजे तुम्ही काही जादू करू शकता, तुम्ही काहीही जादू करू शकता, हे अख्ख्या देशाने मानलेलं आहे। आणि त्याबद्दल म्हणजे ही गोष्ट इतकी ही किती सिक्रेट राहिलं। सचिन अहिर येणार आणि थेट उपसभापती पदावर वर्णी लागणार हे शिंदेंच्या शिवसेनेतही माहिती नव्हतं। त्यामुळे उपसभापती पदावर नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी मिळेल अशा चर्चा होत्या। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परब यांनीही गोऱ्हेंना डिवचले। जेव्हा टीका करतात अनिल परब, म्हणजे मी टीका आत्ता नाही करत आहे तुमच्यावर, परंतु त्यांचं ते धर्म निभावत असतात। आणि मी एकदा म्हटलंही होतं, म्हणजे मग त्याच्यावर सगळे रागवले माझ्याकडे की मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं। त्याच्यामुळे मग ते इथे काय बोलले त्याचा व्हिडिओ कोणतरी पाठवणार, अजून कोणतरी काहीतरी जाऊन सांगणार, आणि त्यामुळे परब त्यांचं काम त्यांच्या परीने नेहमी करत असतात। आज पण तुम्ही मन मोठं दाखवलं, माघार घेतलीत, असंच करत राहा असंही मला सांगायचं आहे की जेणेकरून व्यवस्थित कामकाज इकडचं होऊ शकेल। माझ्या मनात थोडी भीती होती। आज सचिन अहिर यांचा बुलडोजर असा चालला की बऱ्याच लोकांच्या स्वप्नांचा त्यांनी चक्काचूर करून टाकला, चुराडा केला, आणि हा बुलडोजर कसा आला कोणालाच कळलं नाही। आम्ही काही लोकांचा, मला वाटतं मला व्हावं, काही लोकांचा केला। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आमदार होते। आता सचिन अहिर सत्तेत गेल्यानं ठाकरेंचा आणखी एक आमदार कमी झाला। अनिल परब यांनीही सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे दुःख झाल्याचं म्हटलं।
आज मनापासून मला तर दुःख झालं, कारण काय, माझा एक चांगला साथीदार जो मला सतत पाठीमागून माझ्या या सगळ्या कामगिरीमध्ये त्याची सतत एक साथ होती. थोडंफार दुःख तर होणारच, पण तरी देखील त्यांनी राजकीय निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या राजकीय निर्णयाचं त्याला यश मिळो अशीच आम्ही प्रार्थना करणार. मिंदेंच्या पक्षामध्ये जे खूप इच्छुक होते, आता त्याच्यात कॅटेगरीज आहेत, ज्युनियर गद्दार कोण, सिनियर गद्दार कोण, सुपर सिनियर गद्दार कोण. आता मिंदेंच्या टोळीमध्ये जे कोणी पळून गेले होते ते आता विचारतात आम्हाला कधी काय मिळणार. महायुतीचं संख्याबळ पाहता सचिन अहिर यांची निवड औपचारिकता होती, पण परंपरेनुसार बिनविरोध निवड व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या सेनेच्या जगन्नाथ अभ्यंकरांनी अर्ज मागे घेतला आणि अहिर बिनविरोध उपसभापती झाले. निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.